17.5 नळी परिसरातील छोट्या कालव्यामध्ये सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून घाणपाणी, ड्रेनेज आणि तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या कालव्यात साचलेला कचरा आणि सांडपाणी पाहता कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे या कालव्याला कोणतीही सीमा भिंत किंवा कुंपण नसल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना जीविताचा धोका निर्माण झालाय। अनेक वेळा नागरिकांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे। 17.5 नळी हा भाग ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कराची वसुली मात्र महापालिका करत आहे, पण प्रत्यक्षात या भागाला मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याची संतापजनक परिस्थिती आहे। या परिसरात कायमच समस्या असून नागरिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी महापालिकेला थेट इशारा दिलाय। कालव्याची तातडीने स्वच्छता करून सीमा भिंत किंवा कुंपण उभारण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन हडपसर महापालिका कार्यालयावर आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। आता प्रश्न आहे की अमोल नाना तुपे यांच्या या इशाऱ्याची दखल महापालिका प्रशासन घेणार का, की नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरूच राहणार? 17.5 नळीतील या गंभीर प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नळी ते मांजरीला जाणारा हा कॅनेल आहे। कॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचं साम्राज्य साचलेलं आहे। आपण जर पाहिलं तर कॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळे 17.5 नळी तसेच मांजरी येथील गावातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे जे अधिकारी आहे ते याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं याच्यामध्ये पडून सुद्धा त्यांचा मृत्यू झालेला आहे। याकडे बी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे दुर्लक्ष आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की लवकरात लवकर या कॅनेलच्या कडेने वॉल कंपाऊंडचं काम चालू करावं, जेणेकरून लहान मुलं, वयस्कर लोक यांना कोणत्याही जीवित हानी होणार नाही याची महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी। माझी अशी भूमिका राहील की जर आरोग्य खात्याच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली नाही तर येत्या काळामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र घेऊन महानगरपालिकेवरती आंदोलन करण्यात येईल आणि लवकरात लवकर जर यांनी कॅनेल जर साफ केला नाही तर 100 आणि 1% आम्ही सर्व ग्रामस्थ त्या महानगरपालिकेवर जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यावी आणि आम्ही तिथं जाऊन सुद्धा त्यांना जाब विचारणार आहे।